तर आज आपण बघणार आहे क्लास 9th चॅप्टर नंबर 6 फायनान्शियल प्लॅनिंग यातला प्रॉब्लेम सेट नंबर किती तर 6 बघणार आहे आपण. बघूया फर्स्ट क्वेश्चन काय दिलेला आपल्याला. फर्स्ट दिलेला आहे राईट द करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन. त्यातला फर्स्ट आहे फॉर अ डिफरंट टाइप्स ऑफ द इन्व्हेस्टमेंट अँड व्हॉट इज द मॅक्झिमम परमिसेबल अमाऊंट अंडर द सेक्टर 18C ऑफ इन्कम टॅक्स. तर आपल्याला काय दिलेलं याच्यात जे आपण आधी 3 टेबल्स पाहिले होते त्यात आपल्याला बेसिक सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे की कोणाला किती लागू होते. तर बघूया आता किती लागू होणार. तर फर्स्ट आन्सर किती येणार आहे आपलं तर 1,15,000 रुपीज काय येणार. तर 18C मध्ये कोणतं तर इन्कम टॅक्सनुसार किती कटणार आहेत त्यांचे तर 1 लाख. सेकंड बघूया अ पर्सन हॅज दी अर्न हिज इन्कम ड्युरिंग दी फायनान्शियल इयर 17 and 18 दॅन फाईन दी असेसमेंट इयर इन. काय दिलेलं आहे आपल्याला बघा की जे इन्कम त्यांनी फायनान्शियल इयर किती तर 17 आणि 18 मध्ये कमावलेलं आहे तर आपलं बी येणार आहे 2018 आणि 19 एवढं आपल्या आन्सर येणार आहे. थर्ड बघूया सेकंड क्वेश्चन बघूया आता. मिस्टर शेखर स्पेंड अ 60% ऑफ द इन्कम फॉर अ बॅलन्स ही फ्रॉम द बॅलन्स ही डिनोट दी रुपीज. सेकंड बघूया Mr. Shekhar spent 60% of his income. From the balance, he donate a rupees 300 to the orphanage, and he is the left with a rupees 3,200. And what is his income? तर आपल्याला काय दिलं आहे मिस्टर शेखावतचं काय दिलेलं आहे 60% काय दिलं आहे तर इन्कम म्हणते ते त्यातले 300 रुपये ते काय करतात तर डोनेशन देतात ऑर्फनेजला आणि त्यांच्याकडे किती उरले आहेत मध्ये तर 3,200 एवढे उरले तर आपल्याला त्याचं इन्कम फाइंड आउट करा की त्यांना किती भेटेल. बघूया सोल्युशनमध्ये लेट अ शेखर्स मंथली इन्कम इज रुपीज X घेतलं आपण कारण की आपल्याला माहिती नाही आहे इन्कम किती आहे म्हणून. अँड मनी स्पेंड 60% ऑफ X इज इक्वल टू 16/100 मल्टिप्लाइड बाय X इज इक्वल टू किती येणार तर 10 कॅन्सल म्हणजे किती येतात 0.6X येणार आहे. ठीक आहे म्हणजे बॅलन्स अमाऊंट किती आला तर आपला X मायनस 0.6X आलेला आहे इज इक्वल टू किती तर 0.4X एवढा आला आहे. आणि ही सॅलरी किती आहे तर आपली 0.4X मायनस 300 काय तर त्यांचं डोनेशन आहे. मग मनी लेफ्ट अ सेविंग किती राहिले त्यांच्याकडे सेविंग किती आहे तर 3,200 राहील. नंतर मनी लेफ्ट सेविंग आता सगळे जर आपण कटछाट केलं किती आहे तर आपलं 0.4X मायनस किती करावं लागेल तर 300 करावं लागेल म्हणजे किती तर आपली टोटल किती दिली आहे 3,200 दिलेली आहे. नंतर 0.4X इज इक्वल टू किती येणार तर 3,200 प्लस किती येणार आहे 300 म्हणजे टोटल किती येणार आहे त्याची तर ती येणार आहे 3,500 एवढी येणार आहे. म्हणजे X व्हॅल्यू किती आहे आपली तर 3,500 मल्टिप्लाय बाय 10 अपॉन 0.4 मल्टिप्लाइड बाय 10 येणार आहे. सॉल्व केलं किती येते तर आपलं तर इथे येते किती 3,500 अपॉन किती डिव्हिजन करावं लागेल आपली 4नं तर आन्सर किती येते 8,715 एवढं आपला आन्सर येते. म्हणजे Xची व्हॅल्यू किती आपली 8,715 आलेली आहे. म्हणजे मिस्टर शेखर्स मंथली इन्कम किती येतात ती आहे 8,750 रुपये. थर्ड बघूया मिस्टर हिरालाल इन्व्हेस्ट रुपीज 2,15,000 म्युच्युअल फंड अँड ही गॉट अ रुपीज 3,05,000 आफ्टर 2 year. काय तर मिस्टर हिरालालनी काय केलं इन्व्हेस्ट केलेले पैसे म्युच्युअल फंडमध्ये किती केले तर 2,15,000 इन्व्हेस्ट केले आणि 2 वर्षानंतर त्यांना किती भेटले तर 3,05,000 एवढे त्यांना परत मिळाले. तसंच तर मिस्टर रमनिकलाल इन्व्हेस्ट रुपीज 1,14,000 ॲट 8% ऑफ द कंपाऊंड इंटरेस्ट फॉर अ 2 year इन अ बँक अँड फाइंड आउट द पर्सेंटेज गेन ईच ऑफ देम अँड हुज इन्व्हेस्ट वॉज द मोर प्रॉफिटेबल. आपल्याला काय सांगायचं आहे आता दुसरे जे आहेत त्यांचं नाव काय तर रमनिकलाल त्यांनी काय केलं आहे 1,40,000 गुंतवलेले आहेत किती बँकमध्ये आणि 8%च्या कंपाऊंड इंटरेस्टवर 2 वर्षासाठी. ठीक आहे तर आपल्याला सांगायचं की दोघांपैकी ज्यांनी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे आणि एकाने काय तर बँकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे तर दोघांपैकी कोणाचं जास्त येणार आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बघूया लेट मिस्टर हिरालाल काय दिलेलं आहे इन्व्हेस्टमेंट किती त्यांची तर 2,15,000 दिलेली आहे आणि अमाऊंट रिसिव्ह किती आहे तर 2 वर्षानंतर त्यांना किती मिळालं 3,05,000 एवढा अमाऊंट त्यांना मिळालेला आहे. तर काय येणार प्रॉफिट इज इक्वल टू किती येणार तर 3,05,000 ओके.
प्रॉफिटमध्ये काय येणार आहे 3,05,000 मायनस 2,15,000 येणार आहे. आन्सर किती येईल आपलं तर ते येणार आहे 19,000. किती येणार आहे मायनस केलं किती येतं आपलं 19,000 एवढं. म्हणजे प्रॉफिट पर्सेंटेज किती आलं तर आपला प्रॉफिट अपॉन इन्व्हेस्टमेंट मल्टिप्लाय बाय करायची 100ने. काय येणार आपला आन्सर तर इथे येणार आहे 19,000 अपॉन 2,50,000 जे आपली ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट आहे मल्टिप्लाइड बाय 100. सिम्पली काय करावं लागेल 2 0 कॅन्सल, इथले 2 झिरोज कॅन्सल, नंतर परत इथला एक आणि इथला एक कॅन्सल, म्हणजे किती राहिलं इथं तर 9,000 राहिलेले आहेत. याचं डिव्हिजन केलं किती आन्सर येणार आपलं तर 18 म्हणजे किती तर 1,800 अपॉन 43. याचा मला डिव्हिजन केलं किती आन्सर येते तर 41.86% आपलं काय येतं तर आन्सर येत आहे. आता मिस्टर रमनिकलालचं बघणार आपण काय दिलं तर प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे त्यांचा तर तो आहे आपला 1,14,000. रेट ऑफ इंटरेस्ट दिला आपल्याला 8%चा. ठीक आहे. आणि 2 इयर्ससाठी त्यांनी इन्व्हेस्ट केलेला आहे. सिम्पली काय करायला आपल्याला फॉर्म्युलेत पुट करायचं आहे P(1 + R upon 100 आणि किती येईल तर एन ऑफ इयर दिलेले आहेत म्हणजे किती येईल तर आपला 1,14,000 1 + 8 upon 100 किती येणार आपली व्हॅल्यू पीची व्हॅल्यू काय तर 1,14,000 आहे. आरची व्हॅल्यू किती 108 आली होती म्हणजे 8 मल्टिप्लाय बाय काय केला आपण त्याला डिवाइड केला आपण त्याला कशाने तर 100ने -1 म्हणजे किती येईल आपला आन्सर इथे तर आपलं इथे आन्सर किती येणार आहे 1,40,000 मल्टिप्लाय बाय 1.1664 - 1. सॉल्व केलं तर किती येईल आपलं तर 1,14,000 मल्टिप्लाय बाय 0.1664 इज इक्वल टू किती येईल तर 23,296 एवढा येणार आहे. म्हणजे किती येणार आपला प्रॉफिट किती आहे तर 23,296 म्हणजे प्रॉफिट आपल्याला फाइंड आउट करायचं. बघा किती येईल तर आन्सर प्रॉफिट अपॉन प्रिन्सिपल इज इक्वल टू किती आहे तर व्हॅल्यू पुटअप करायची आपल्याला किती येईल आपला 5,824 अपॉन 315 इज इक्वल टू किती येणार डिव्हिजन केलं किती येईल तर 2,912 अँड डिवायडेड बाय 175. प्रॉफिट किती आला आपला तर 16.64 एवढा आला. म्हणजे काय आहे तर कोणाचा मोर प्रॉफिट आहे तो आहे तर हिरालाल यांचं किती आहे तर 41.86 आणि मिस्टर रमनिकलालचं किती आहे तर 16.64. म्हणजे त्यांना म्युच्युअल फंडमध्ये ऑफ द इयर देअर वेअर रुपीज 24,000 इन द सेविंग अकाउंट आफ्टर ॲडिंग रुपीज 56,000 टू द एंटायर अमाऊंट वॉज इन्व्हेस्टमेंट इन द बँक 7.5 कंपाऊंड इंटरेस्ट अँड व्हॉट विल बी द टोटल अमाऊंट आफ्टर 3 year. काय दिलं आपल्याला इयरच्या स्टार्टिंगला त्याच्या बँकमध्ये किती होते 24,000 रुपीज सेविंग अकाउंटमध्ये होते. त्यांनी काय केलं आहे त्यात 56,000 रुपये परत ॲड केले तर आपल्याला आणि या दोघांची टोटल प्लस त्यांनी हा अमाऊंट बँकमध्ये इन्व्हेस्ट केला 7.5 कंपाऊंड इंटरेस्टवर त्यांनी काय केलं तर इन्व्हेस्ट केला आणि तर आपल्याला काढायचं आहे की 3 वर्षानंतर त्यांना टोटल अमाऊंट किती भेटणार आहे आपल्याला तिथे फाइंड आउट करायचं. बघा प्रिन्सिपल इज इक्वल टू किती आपला तर 24,000 दिलेला आहे प्लस नंतर प्लस किती 56,000 म्हणजे टोटल किती येणार आहे तर आपला तो येणार आहे 80,000 येणार आहे. म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट किती दिला होता आपल्याला 7.5% रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे आणि टाइम पिरियड किती आहे तर आपला 3 years आहे. सिम्पली काय करायला आपल्याला आपला फॉर्म्युला यूज करायचा आहे P(1 + R upon 100 आणि व्हॅल्यू पुटअप करायची आहे. पीची व्हॅल्यू किती 8,000 आहे, आरची व्हॅल्यू किती 7.5 आणि अपॉन 100 आणि टी म्हणजे किती तर 3 years दिलेला आहे आपल्याला. बघा आता आपण सॉल्व करून बघूया किती येणार आहे 8,000 इज इक्वल टू 43 अपॉन 14 आणि 3 जसा तसा म्हणजे इथे सॉल्व केलं किती येणार तर इथं 43 अपॉन 14 आहे किती वेळा लिहायला आपल्याला तर 3 वेळा कारण की आपण काय दिलेलं आहे इथे 3 वेळा दिलेला आहे. इथे काय होईल आपला 0 0 0 सगळ्याचे 3 याचे 0 कॅन्सल होतील इथले पण काय येतील तर 0 0 कॅन्सल होतील 3 काय राहिलं आपल्याला इथे तर 5 × 43 × 43 × 43 अपॉन 4 सॉल्व केलं किती आन्सर येतात आपला 99,383.75 म्हणजे अमाऊंट किती येतात 3 year नंतर काय मिळणार आहे त्यांना तर 99,383.75 एवढा अमाऊंट त्यांना एक्स्ट्रा मिळणार आहे. फिफ्थ बघूया मिस्टर मोहनराव give a 20% part of the income to the elder son and the 30% part of the younger son and he give a 10% of the balance at donation of school. He still had 1,80,000 for the himself and what was the Mr. मोहनराव इन्कम काय दिलेलं आपल्याला मिस्टर मोहनराव काय तर 20% काय करतात ते त्यांच्या लहान मुलाला देत आहे आणि 30% त्यांच्या काय तर 20% ते त्यांच्या मोठ्या मुलाला देत आहे 30% ते लहान मुलाला देत आहेत आणि
10% त्यातले ते डोनेशन देतात स्कूलसाठी आणि त्यांच्याकडे हे सर्व डोनेशन दिल्यानंतर आणि सर्व मुलांना दिल्यानंतर 1,80,000 रुपये 80,000 एवढे त्यांच्याकडे अमाऊंट बाकी राहते. तर त्यांचं आपल्याला इन्कम फाइंड आउट करा की त्यांना इन्कम टोटल किती मिळणार आहे. बघूया मिस्टर मोहनराव इन्कम किती आहे तर आपल्याला माहीत नाही म्हणून आपण काय घेतलं आहे व्हेरिएबल एक्स घेतलेला आहे. मग काय अमाऊंट गिवन टू एल्डर्स किती दिलं आपल्याला 20% दिलेलं आहे. आपण जर त्याचा पर्सेंटेज काढला किती येतं आपल्याला तर 0.2 म्हणजे एक्सची व्हॅल्यू. एक्स म्हणजे काय तर आपला टोटल इन्कम. नंतर अमाऊंट गिव टू द यंगर सन जो लहान मुलगा आहे त्यांचा किती आहे तर 30% आहे आपला. याचा आपण सॉल्व्ह केलं किती येतं तर 0.3% दिलेलं आहे एक्सचा. नंतर बॅलन्स अमाऊंट किती आहे तर आपला एक्स मायनस 0.2 एक्स प्लस 0.3 एक्स इज इक्वल टू किती तर 1 एक्स मायनस 0.5 एक्स इज इक्वल टू 0.5 एक्स एवढं येते. नंतर अगेन डोनेशन गिव दी मिस्टर मोहनराव किती देतात तर ते 10% दिलेलं आहे. ऑफ बॅलन्स म्हणजे किती तर 10/100 म्हणजे किती आला आपला आन्सर तर 0.5 डिवायडेड बाय 10 इज इक्वल टू एक्स म्हणजे किती तर 0.05 एक्स. काही तर टोटल एक्सपेंडिचर किती येतं त्यांचा 0.2 प्लस 0.3 एक्स प्लस 0.5 एक्स म्हणजे टोटल केली तर आपण किती येतं आपल्याला तर इथे येतं 0.5 एक्स 0.55 एक्स येत आहे. म्हणजे किती मंथली लेफ्ट किती आहे त्यांच्याकडे सेविंग किती बाकी आहे तर 1,80,000 बाकी आहे त्यांच्याकडे. मग काही इन्कम इज इक्वल टू एक्सपेंडिचर प्लस सेविंग किती येईल. इन्कम आपल्याला माहीत नाही एक्स आहे. एक्सपेंडिचर म्हणजे त्यांचा खर्च किती येतं 0.55 एक्स आहे प्लस सेविंग किती येईल तर किती आपला 1,18,000 आहे. सॉल्व्ह केलं किती आन्सर येणार आपला तर एक्स मायनस 0.55 एक्स इज इक्वल टू 18,000 म्हणजे किती आलं तर एक्स इज इक्वल टू 18,000 मल्टिप्लाय बाय 100. सिम्पली काय येईल इथे अपॉन 0.4 मल्टिप्लाय बाय 100 1,80,000 मल्टिप्लाय बाय 100 अपॉन 45. सॉल्व्ह केलं किती आन्सर येते आपलं तर इथे किती येतं इथे 20,000 मल्टिप्लाय बाय 100 अपॉन 5 म्हणजे किती आलं तर 4 लाख त्यांची काय तर इन्कम आहे. म्हणजे काय मिस्टर मोहनराव मंथली इन्कम किती दिली. Kailash used to spend 85% of his income and when his income increased by a 36, his expense also increased by a 40% of the earlier expenses. And how much percentage of his earn he save now? बघा कैलाश नावाची व्यक्ती काय तर 85% त्याच्या. बघूया सोल्युशनमध्ये काय करायचं आपल्याला तर लेट द इन्कम ऑफ द कैलाश इज बी अ एक्स ऑफ दी 100 कारण की आपल्याला पर्सेंटेज फाइंड आउट करायचं. आपल्याला ओरिजिनल अमाऊंटच माहीत नाही तर घेणं आपण त्याला 100 घेतले. एक्सपेंडेस किती येतं त्यांचा तर तो आहे 85% ऑफ किती तर 100चा म्हणजे सिम्पली कारण आपल्याला पर्सेंटेज फाइंड आउट करायचा आहे 85/100 मल्टिप्लाय बाय 100. 2020 दोन्ही काय कॅन्सल होऊन जाते म्हणजे किती राहणार आपल्याला तर अमाऊंट इथे 85 राहणार आहे. मग न्यू इन्कम किती आपला तर 100 प्लस 36% प्लस 100 किती येणार तर आहे सिम्पली 100 प्लस 36/100 मल्टिप्लायड बाय 100 टोटल किती येते आपलं 136 येत आहे. आणि न्यू एक्सपेन्सेस किती येतात तर 85 प्लस 14% प्लस ऑफ किती तर 85चा आपल्याला करायचं आहे म्हणजे किती येतं आपल्या आन्सर येतं सिम्पली किती येईल तर न्यू एक्सपेन्स किती येतात ₹119चा. आणि इन्कम किती येतं एक्सपेंडेस प्लस सेविंग किती येणार 136 मायनस किती तर 119 म्हणजे किती येतात आपला ₹17 येत आहे. म्हणजे पर्सेंटेज ऑफ द न्यू सेविंग किती आहे तर 136 मायनस 119 इज किती आहे तर आलं आपला ₹17 आलेला आहे. मग आता पर्सेंटेज फाइंड आउट करायचं आपल्याला किती येईल तर आपला किती 17/136 मल्टिप्लाय बाय 100 सॉल्व्ह केलं किती येईल इथे येणार 25/2 इज इक्वल टू किती तर 12.5% काय येणार आहे त्यांचा एक्सपेंडिचर येणार आहे. 7 बघूया. टोटल इन्कम ऑफ रमेश सुरेश and the Preeti is 8,07,000. The percentage of his expenses are 75%, 80% and the 90% respectively. If the ratio of their saving is 16, 17 and 12, then find the annually saving of each of them. बघा काय दिलं आहे रेशिओ ऑफ दी सेविंग किती दिलेलं आहे आपल्याला तर 16, 17 आणि 12 दिलेलं आहे तिघांचा सुद्धा. द कॉमन मल्टिप्लाय काय घेतला म्हणता एक्स घेतलेला आहे. सेविंग ऑफ द रमेश सुरेश अँड द प्रीती किती आहे तर 16x, 17x आणि 12x दिलेलं आहे. मग एक्सपेन्सेस ऑफ द रमेश किती आपला तर 75% दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे फर्स्टली 75% ऑफ दिस इन्कम आपल्याला इन्कम फाइंड आउट करावं लागेल. बघा आता सेविंग ऑफ रमेश किती आहे तर 100 - 75 किती येणार आहे तर आन्सर किती येईल आपलं तर 16x इज इक्वल टू किती आहे तर 25% येणार आहे. म्हणजे किती 25% आपला त्याचं आन्सर आलं. 16x इज इक्वल टू किती 25/100 मल्टिप्लाय बाय रमेश इन्कम
आपण याला सॉल्व्ह केलं किती येतं तर 64x रमेश इन्कम येणार आहे. नंतर बघा एक्सपेन्स ऑफ दी सुरेशचं किती आहे तर 80% दिलेलं आहे आपल्याला, म्हणजे किती तर 100 - 80 म्हणजे किती आहे तर 20% येणार आहे. मग किती येतं 17x काय दिलं होतं आपल्याला तर सेविंग दिली होती 17x अपॉन 20/100 सॉल्व्ह केलं किती आन्सर येईल तर 85x ऑफ दी सुरेश इन्कम. एक्सपेन्सेस ऑफ दी प्रीतीचं किती दिलं तर 90% ऑफ हिज इन्कम दिलेलं आहे. मग सेविंग ऑफ प्रीती किती आहे तर 100 - 90% ऑफ दी हिज इन्कम दिलेलं आहे, म्हणजे किती आहे 12x = 10%. किती दिलं आपलं 12x = 10% ऑफ दी 100 किती येणार आहे तर 120x, म्हणजे प्रीतीचं इन्कम किती आहे तर आपला याला टोटल इन्कम ऑफ सुरेश रमेश आणि दी प्रीती किती आहे तर आपला 8,07,000 दिलेलं आहे. ओके, मग किती येणार आपलं आपण जे सेविंग काढले त्यांची किती आहे तर 64x + 85x + 120x, म्हणजे टोटल किती आहे 8,17,000. आता यांची टोटल किती होतं 269x = 8,07,000, म्हणजे किती तर x = किती येणार आहे 8,07,000 डिवायडेड बाय 269. सॉल्व्ह केलं किती आन्सर येतं आपलं तर x = 3,000 एवढं आपलं आन्सर येते. आता आपल्याला जे सेविंग काढायचे किती येईल तर सिम्पली आपल्याला माहिती आहे 16x = किती आलं तर आपली सेविंग किती आहे तर ती आली आहे 3,000. सिम्पली 16 × 3 किती आपली सेविंग तर 4,800 येणार आहे. नंतर सेविंग ऑफ दी सुरेश किती आहे तर 17x × 17 × 3,000, म्हणजे 17 × 3,000 किती येते आपल्या आन्सर तर 5,000. रमेशचे किती येते तर आपला 16 × 3,000, म्हणजे किती येईल तर आपला आन्सर तर येत आहे 48,000 एवढा आपला आन्सर. नंतर सुरेशचे किती येतं तर 17x × किती करायला आपल्याला 3,000, सिम्पली काही तर 51,000 आपला आन्सर येणार आहे. प्रीतीचं किती येतं 12x = 12 × 3,000, म्हणजे किती येणार आहे आपला 36,000 आपला आन्सर आहे. टेबल फॉर फॉलोइंग इंडिव्हिज्युअल. आता आपल्याला सांगायचं आहे तर इन्कम टॅक्स त्यांना किती पडणार आहे तर बघा मिस्टर कदम हू इज अ 25 year old had the taxable income is ₹13,35,000. बघूया आता कसं येणार आहे त्यांचं. फर्स्ट बघूया आपण पहिले टॅक्सेबल इन्कम किती आपला तर 13,35,000 एवढं आपलं काय, आणि इन्कम टॅक्स किती आहे त्यांना तर तो पडणार आहे किती 12,500 प्लस किती आहे तर 30% किती येणार आहे त्यांच्या पूर्ण टोटल इन्कमवर येणार, म्हणजे किती तर आपला आन्सर 1,12,500 प्लस 13/100 = किती येणार तर 3,35,000 मायनस 1,12,500 प्लस किती येणार तर 1,05,000 1,05,000 किती इन्कम टॅक्स त्यांना तर त्यांना येणार आहे 2,13,000 काय येणार त्यांना इन्कम टॅक्स येणार. सेकंड बघूया मिस्टर खान 65 year of age and his income taxable is ₹4,15,000. नंतर काय तर एज्युकेशन लेसवर किती तर एज्युकेशनवर किती खर्च पडतो आपला तर हा 2% आहे इन्कमचा, म्हणजे किती तर 2/100 × 2,13,000 = किती येणार सॉल्व्ह केलं तर 4,216 आपल्याला. मग थर्ड काय आपलं तर सेकंडरी आणि हायर सेकंडरी एज्युकेशन किती असतो तर 1% असतो इन्कमचा, सॉल्व्ह केलं किती येते तर 2,113 येत आहे. मग काय टोटल इन्कम टॅक्स पेएबल किती येणार आहे तर आपला जो आपण फर्स्ट सॉल्व्ह केला तो किती आपला 2,13,000. सेकंड आपण सॉल्व्ह केला तो किती आला तर आपला एज्युकेशन तो किती आहे तर 4,216, आणि थर्ड किती आहे तर आपला सेकंडरी एज्युकेशन तो म्हणजे 2,113. टोटल किती येतात यांची तर येत आहे 21,90,019 एवढं आपलं 19,319 आपलं आन्सर येत आहे. सेकंड बघूया मिस्टर खान इज अ 65 year of age and his टॅक्सेबल इन्कम इज ₹4,15,000. आता त्यांची इन्कम दिली आपल्याला 4,15,000 दिलेली. तर बघा टॅक्सेबल इन्कम किती आहे 4,15,000 दिलेली आहे. इन्कम टॅक्स किती आहे तर 5% आपलं कशावर पडतो टॅक्सेबल, तर तो सॉल्व्ह करून बघलं किती येते तर 7,500 येते, म्हणजे काय. आणि दुसरा काय तर एज्युकेशनवर किती येईल तर 115. सेकंडरी एज्युकेशन किती तर 75 येणार आहे. सेम जसं की आपण फाइंड आउट केलेलं आहे. टोटल इन्कम टॅक्सेबल किती आहे तर फर्स्टमध्ये आपण सॉल्व्ह केलं आहे किती होतं तर 7,500, सेकंडमध्ये किती आहे 115, आणि थर्डमध्ये किती तर 75. टोटल किती येते तर याची टोटल येते 7,725 त्यांना काय पडणार टॅक्स पडणार आहे. थर्डमध्ये मिस वर्षा एज 26 year अँड हॅज इज अ टॅक्सेबल इन्कम किती आहे तर 2,30,000 त्यांचे टॅक्सेबल इन्कम. बघा तर काय ना टॅक्सेबल इन्कममध्ये किती येईल तर 2,30,000 दिलेले आहे इथे. त्यांची इन्कम काय तर ही लेस दॅन आहे कशापेक्षा तर आपल्याला टॅक्स कितीवर पडतो तर 2,50,000च्या वर, पण यांची इन्कम किती दिली आपल्याला तर 2,30,000 दिली आहे, म्हणजे यांना काय तर कोणताच टॅक्स पडणार नाही आहे.